नमस्कार. आज होणार 10 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आज दिनांक 4 एप्रिल 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी आज एकूण 10 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत आणि सोबतच गुढीपाडव्याचं राहिलेलं गिफ्टसुद्धा आज बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी 10वा अधिक 11वा हप्त्याची पहिली यादी जाहीर झालेली आहे व यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर आज तुम्हाला डायरेक्ट पैसे जे तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. चला तर ही यादीमध्ये कोणत्या महिलांची नावे आहेत, कोणत्या महिलांना आज पैसे मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार, संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज दिनांक आहे 4 एप्रिल आणि आज महिलांच्या खात्यावर 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. यामधील आता 10वा हप्ता किती मिळणार हा महिलांचा प्रश्न होता, परंतु आता 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपयेच डायरेक्ट महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. कारण की आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष जे आहे ते आत्ताच पूर्ण होत आहे आणि या कारणास्तव आता मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे, तो म्हणजे 2100 रुपये 10वा हप्ता वाटप करण्यासंदर्भात. आणि आज 4 एप्रिल आहे आणि नवीन महिन्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजेच मित्रांनो, आज तुमच्या खात्यावर 10वा अधिक 11वा हप्ता मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या जमा जे आहे ते केले जाणार आहेत. परंतु यामधील काही बहिणींना प्रश्न पडला होता, सर गुढीपाडव्याचं गिफ्ट कुठे काय झालं, किंवा गुढीपाडवा तर झाला परंतु गुढीपाडव्याचं गिफ्ट जे आहे ते आम्हाला अजूनपर्यंत मिळालेलं नाही. तर हे पहा, तुमच्यासाठी गुढीपाडव्याचं गिफ्ट जे आहे ते तयार झालेलं आहे आणि आज पैसे वाटप तर होणारच आहे. सोबतच हे गुढीपाडव्याचं नवनवीन गिफ्टसुद्धा तुम्हाला आज मिळून जाणार आहे. चला तर आज आपण पाहूया नेमकं कोणत्या महिलांना गिफ्ट मिळणार. आणि आत्ताच मुख्यमंत्र्यांचे आदेश आलेले आहेत. आज माझ्या बहिणींना पैसे वाटप झालेच पाहिजेत अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेले आहेत. परंतु आता महिलांचा हा देखील प्रश्न होता, सर गिफ्ट नेमकं कोणते असणार, कोणत्या बहिणींना मिळणार. तर हे पहा, प्रत्येक सणाला बहिणींना गिफ्ट जे आहे ते नक्कीच मिळत असतात व यामध्येच आत्ताच होळीनिमित्त बहिणींना 3000 रुपये जे आहे ते वाटले होते. आणि त्याच्यानंतर आता गुढीपाडव्याचे गिफ्ट जे आहे ते प्रत्यक्ष महिला आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. तर आता गुढीपाडव्याचं मोठं गिफ्ट तुम्हाला तर मिळणारच आहे. तर या गिफ्टच्या अंतर्गत तुम्हाला 2100 रुपये 10वा अधिक 11वा हप्ता तर असणार आहे. सोबतच पैठणी साडीची सुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीची तुम्हाला मिळून जाणार आहे. हे तर फक्त सुरुवातीचे 2 गिफ्ट आहेत. अजून 5 गिफ्ट जे आहे ते पुढे आहेतच मित्रांनो. ते देखील गिफ्ट आपण लगेच जाणून घेऊया कुठल्याही प्रकारचा उशीर न करता. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता रेशन कार्डवर आनंद शिधा जो तो मिळणार आहे. कारण की प्रत्येक सणानिमित्त हा आनंद शिधा जो तो वाटप केला जात असतो आणि आता गुढीपाडव्याचा सण आत्ताच झालेला आहे आणि त्या कारणास्तव आता आनंद शिधा जो आहे तो वाटप सुरू होणार आहे व याच्या अंतर्गत तुम्हाला पैठणी साडी आनंद शिधामध्ये तर मिळणारच आहे. सोबतच याच्यासोबत 7 ते 8 वस्तू देखील मिळत असतात. साखर असेल, रवा असेल किंवा इतर दुसऱ्या स्वयंपाकातील वस्तू असतात त्या तर मिळणारच आहे. सोबतच पैठणी साडीसुद्धा तुम्हाला याच्या अंतर्गत मिळून जाणार आहे. तर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10वा हप्ता वाटप करण्याचे आदेश तर आलेलेच आहेत. आता हे आदेश कशामुळे आले आहेत, तर दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होत असतो आणि या कारणास्तव 10वा हप्ता आत्तापासून वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. आज 4 एप्रिलच्या अंतर्गत. तर सर्वात अगोदर मोठे 10 जिल्हे असणार आहेत मित्रांनो. या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर लाभ जो तो वितरित केला जाणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे व याचा फायदा देखील तुम्हाला नक्कीच होणार आहे. कारण की या 10 जिल्ह्यापासून आज सुरुवात झालेली आहे. DBT जर एक माध्यम असेल तरी DBT माध्यमाद्वारे एक सोबत जास्त जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करणे शक्य होत नाही. 30 ते 35 लाख अकाउंट्सवरच पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केले जात असतात आणि या कारणास्तव आता आजपासून सलग 3 दिवस पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत. यामधील आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे आणि नंतर 10 जिल्हे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत. आता सर्व महिलांना प्रश्न पडला असेल, तुमचा कोणता जिल्हा आहे व तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आज येणार का. तर हे पहा, आपण प्रत्येक एक जिल्ह्याचे नाव तुम्हाला सांगितलेले आहेच आणि त्या जिल्ह्याचे नाव तुम्ही लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुम्हाला समजून जाईल तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार का आणि मिळणार तर कशा पद्धतीने मिळणार. परंतु आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यासाठी 4 महत्त्वपूर्ण अटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. त्या अटी नेमकं कोणत्या आहेत ते देखील आपण जाणून घेणारच आहोत. आता ह्या नवीन अटी नेमकं कोणत्या आलेल्या आहेत व या बहिणींना कशा पद्धतीने पूर्ण करायच्या असे आहेत व कोणत्या बहिणी पूर्ण करतील त्या बहिणींना याचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही स्क्रीन पाहू शकता. एकूण फक्त 4च महत्त्वपूर्ण अटी यांनी दिलेल्या आहेत. या 4 अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला याचा लाभ जो तो नक्कीच मिळणार आहे. चला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या 4 अटीही पाहूया. या 4 अटी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व नियम असणार आहेत. तर आता महिलांचे काही छोटे मोठे प्रश्न पाहूया अगोदर. तर 10वा हप्ता कोणाला मिळणार, तर हे पहा, ज्या पात्र महिला आहेत व ज्या आपण पुढे नियम सांगणारच आहे ते नवीन नियम ज्या महिला पालन करत आहेत
त्याच महिलांना 10वा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. आता योजनेतून 52 लाख महिला कोणत्या महिला ज्या आहेत त्या बाद होणार आहेत किंवा बाहेर निघणार आहेत, तर हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो. 52 लाख महिला योजनेतून बाहेर तर नक्कीच होणार आहेत. याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय आहे, तर ज्या बहिणी डबल योजनेचा लाभ घेत आहेत किंवा ज्या बहिणींनी काही नियम मोडलेले आहेत, जे शासनाने नियम सांगितले आहेत व ते नियमाचं पालन त्या बहिणींनी केलेलं नाही, अशा बहिणींना आता 10वा हप्ता अजिबात मिळणार नाही. हो मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि 52 लाख महिलांची यादीसुद्धा लवकरच जाहीर होत आहे आणि या 52 लाख महिला योजनेतून इथून पुढचा एकही हप्ता त्या महिलांना मिळणार नाही. परंतु जर तुमचे या यादीमध्ये नाव पाहिजे नसेल तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. पुढे ते आपण नियम प्रत्येक एक नियम डिस्कस केलेला आहे किंवा सांगितलेला आहे. हे नियम जर सर्व पालन केले असतील तर मग मात्र लाभ जो आहे तो तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. नवीन अटीमुळे काही अडचण येणार का, हा देखील महिलांचा प्रश्न होता. तर हे पहा, नवीन अटीमुळे सुद्धा अडचण जी आहे ती नक्कीच येणार आहे व महिला बाद होणार आहे. तर आम्हाला 10वा हप्ता कधी मिळेल, तर तुम्हाला आजपासून 10वा हप्ता जो आहे तो वाटप सुरू झालेला आहे व आज बहिणीच्या खात्यामध्ये हा 10वा हप्ता जमा होणार आहे. 2100 अधिक 2100 10वा हप्ताच नाही तर 10वा अधिक 11वा हप्ता असे म्हणून 2 हप्ते बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. तर आता लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात 5 मोठे गिफ्ट जाहीर तर झालेले आहेतच, परंतु ते गिफ्ट कोणते आहेत, कोणत्या महिलांना मिळणार, कशा पद्धतीने मिळणार, तेही आपल्याला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. तर लाडकी बहीण वर्धापन दिन जो आहे तो मित्रांनो आता साजरा होणार आहे, कारण की गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गेल्या वर्षी सुरुवात झालेली होती लाडकी बहीण योजनेची आणि हीच सुरुवात मित्रांनो कायम ठेवण्यासाठी किंवा ह्याच सुरुवातीला सपोर्ट करण्यासाठी तुम्हालाही 5 गिफ्ट जे आहे ते शासनातर्फे वाटप केले जाणार आहेत. हे 5 मोठे गिफ्ट कोणते असणार ते आपण लगेच पाहूया. तर मित्रांनो, प्रत्येक महिन्यात हप्ता वाटप करण्यास उशीर होतो, त्यामुळेच हा जबरदस्त निर्णय शासनाने घेतलेला आहे. याच महिन्यात आणि आजपासूनच सुरुवात जी आहे ती हप्ता वाटप करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे व 10 जिल्ह्यांची यादी मित्रांनो लक्षात ठेवा. 10 जिल्हे अजून मी सांगितलेले नाही, ते 10 जिल्हे आपण व्हिडिओच्या पुढे तर लगेच सांगणारच आहोत तुम्हाला. आणि त्या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव असेल ना, तर आज तुम्हाला बँकेत जावंच लागणार आहे, बँकेत गर्दी करावीच लागणार आहे व तेथून पैसे तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर सर्वात मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे हप्ता वाटप करण्यासंदर्भात आणि तो सुद्धा 2100 रुपये हप्ता वाटप करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. तर आता लाडक्या बहिणीला पहिलं गिफ्ट मिळणार आहे. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, लक्षपूर्वक तुम्ही ऐकत नाहीत त्यामुळे तुम्हाला गिफ्ट जे आहे ते मिळत नाहीत व गिफ्टपासून तुम्ही वंचित राहत असतात. तर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत अन्नपूर्णा योजना 2.0 अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा मित्रांनो सुरू झालेला आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये महिलांना 3 गॅस सिलेंडर मिळाले होते, ती 2490 रुपये तर मिळाले होते आणि दुसऱ्या टप्प्यातसुद्धा महिलांना 2490 रुपये मिळून जाणार आहेत. परंतु हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं व 3 गॅस सिलेंडर कशा पद्धतीने तुम्हाला मिळून जाणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ तर घेतलेला असायलाच पाहिजे. सोबतच तुम्हाला उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या घरी असायला पाहिजे. उज्ज्वला गॅसचं कनेक्शन जर तुम्हाला असेल म्हणजेच थोडक्यात काय, तर तुम्हाला तो फ्रीमध्ये गॅस मिळालेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची अपडेट आहे मित्रांनो. प्रत्येक महिन्यात जर तुम्ही गॅस सिलेंडर भरत असता तर गॅस सिलेंडर जे आहे ते बुकिंग करून भरायचे आहे. ज्या महिला गॅस सिलेंडर बुकिंग करून भरतील त्या महिलांना प्रतिमाह 830 रुपये असे मिळून एकूण 3 महिन्याची सबसिडी 2490 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे व काही बहिणींच्या खात्यावर ही सबसिडीसुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे आजच तुमचं उज्ज्वला गॅसचे कनेक्शन जे आहे ते असेल ते चेक करा आणि गॅस बुकिंग करून सबसिडीचा लाभ जो आहे तो तुम्ही लगेच घेऊ शकता. तर आता बहिणीसाठी दुसरं गिफ्ट म्हणजे मित्रांनो हे गिफ्टपेक्षा काही कमी नाही आहे. ते म्हणजे काय, तर 10वा अधिक 11वा हप्ता हे दोनही हप्ते सोबत आणि ते सुद्धा 2100 रुपये, तर असे मिळून 4200 रुपयाचं हे दुसरं मोठं गिफ्ट बहिणींसाठी असणार आहे व यामध्ये 530 रुपयाचा बोनस देखील बहिणींना वाटप होणार आहे. परंतु तो बोनस कशा पद्धतीने वाटप होणार त्याच्याविषयी आपण माहिती पुढे पाहूया. तर आता गिफ्ट क्रमांक 3 असणार आहे. हो मित्रांनो, आतापर्यंत भरपूर बहिणींना या गिफ्टविषयी माहितीच नव्हतं, कारण की हे गिफ्ट आतापर्यंत कोणी सांगितलंही नव्हतं आणि ही गिफ्ट आपण आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी सांगत आहोत मित्रांनो. तर हे गिफ्ट असं आहे, 30 प्रकारचे नवीन भांडी संच जो तो बहिणींना मिळून जाणार आहे. तो म्हणजे कोणत्या, तर लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला लाभ घेत आहेत तर अशा बहिणींना 30 प्रकारचे भांडी संच जो आहे तो मिळणार आहे. परंतु हा भांडी संच कशा पद्धतीने मिळणार, तर हे पहा, या भांडी संचासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज कुठे करायचा आहे, तर तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात जा तुम्ही, तेथे जाऊन संपर्क साधा, आम्हाला अर्ज करायचा आहे भांडी संच मिळण्यासाठी अशा पद्धतीने त्यांना सांगा. ते लगेच तुमचा अर्ज जो आहे तो करून देतील व हे अर्ज जो तो आजपासून हे अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत व
अत्यंत जबरदस्त योजना आहे मित्रांनो. भांडी मिळणार आहेत. अत्यंत घरगुती उपयोगासाठी ही असणार आहे. तर हे गिफ्ट तर सर्वात जबरदस्त झालंच मित्रांनो. आता चौथं आणि पाचवं गिफ्ट महिलांसाठी अत्यंत स्पेशल गिफ्ट असणार आहे. आतापर्यंत कोणीही सांगितलं नसेल मित्रांनो तुम्हाला, स्पेशल गिफ्ट असणार आहे. चौथं गिफ्ट व पाचवं गिफ्ट आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. ते गिफ्ट हे महिलांसाठी अत्यंत आतापर्यंतचं सर्वात मोठं व जबरदस्त गिफ्ट असणार आहे. तर आता चौथं गिफ्ट मित्रांनो महिलांसाठी असणार आहे, ती म्हणजे सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, ज्या योजनेची महिला आतुरतेने वाट पाहत होत्या, अशी सिलाई मशीन योजना जी आहे ती सुरू झालेली आहे व महिलांना मोफत शिलाई मशीन जी आहे ती वाटली जात आहे या गिफ्ट क्रमांक 4च्या अंतर्गत. तर मित्रांनो, आता ही सिलाई मशीन कोणाला मिळणार, कोण या गिफ्टसाठी पात्र ठरणार ते आपण पाहूया. तर सिलाई मशीन अशा महिलांना मिळणार आहे, महिलांना सक्षम करण्यासाठी किंवा महिलांना स्वतःचा उद्योगधंदा चालू करण्यासाठी ही सिलाई मशीन जी आहे ती शासनातर्फे वाटप केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार 2400 शिलाई मशीन ज्या आहे त्या वाटप केल्या जात आहे. 2400 शिलाई मशीन मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यात कमी नाहीत, भरपूर मोठा आकडा आहे. आणि या सिलाई मशीन कोणाला मिळणार, तर हे पहा. सिलाई मशीनसाठी तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे अर्ज करावा लागणार आहे. तो अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आणि त्यासाठी काय लागणार, तर हे पहा. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला कमीत कमी 2 हप्ते जे ते मिळालेले असायलाच पाहिजेत. जर 2 हप्ते मिळालेले असतील तरच तुम्हाला सिलाई मशीनसाठी अर्ज करता येणार आहे. अन्यथा अजिबात अर्ज जो आहे तो तुम्हाला सिलाई मशीनसाठी करता येणार नाही. तर आता अर्ज कुठे करायचा, तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. अर्ज करण्यासाठी तुम्हाला जास्त लांब जायची गरज नाही आणि यामध्ये 2 अटी शिलाई मशीनसाठी यांनी ठेवलेल्या आहेत. ते म्हणजे काय, तर पहिली अट यांनी अशी ठेवली होती की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो तो मिळालेला असायला पाहिजे कमीत कमी 2 हप्ते. याच्यानंतर दुसरी अट यांनी ठेवलेली आहे, ती म्हणजे तुमचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. हो मित्रांनो, तुम्हाला उत्पन्नाचा दाखलासुद्धा यामध्ये लागणार आहे, कारण की जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर मग मात्र तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती अजिबात मिळणार नाही. त्यामुळे तुमचे उत्पन्न उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे, कारण की ज्या महिला उत्पन्नाचा दाखला काढून अर्ज करतील अशा महिलांना याचा लाभ जो आहे तो अत्यंत मोठा लाभ नक्कीच होणार आहे. तर आता जिल्ह्यानुसार 2400 सिलाई मशीन म्हणजे कमी आहेत मित्रांनो, परंतु त्या कोणाला मिळणार किंवा लोकसंख्या तर जिल्ह्यामध्ये लाखो असते, परंतु शिलाई मशीन 2400 मग कोणत्या महिलांना मिळणार, तर हे पहा. ज्या महिला गोरगरीब महिला आहे, त्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे व सोबतच त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे, तर अशाच महिलांना सक्षमीकरणासाठी ही सिलाई मशीन जी आहे ती वाटप केली जाणार आहे. तर यामध्ये तर चौथं गिफ्ट झालं मित्रांनो. आता पाचवं गिफ्ट किती स्पेशल असणार आहे ते आपण पाहूया. तर गिफ्ट क्रमांक 5 मित्रांनो महिलांसाठी, तर आता 2100 रुपये झाले, सर्व शिलाई मशीनही झाली. तर मित्रांनो तुम्हाला पैठणी साडी जी आहे ती शासनातर्फे वाटप केली जाणार आहे. ही गिफ्ट तर स्पेशल गिफ्ट आहेच मित्रांनो, परंतु आता महिलांना ओढ लागलेली होती की 5 मोठे गिफ्ट आहेत, मग 5वं गिफ्ट काय असणार, तर हे पहा. ज्या महिलांना गोरगरीब महिला आहेत तर अशा महिलांना नवीन स्कूटी योजना, म्हणजे मित्रांनो त्यांना समजा त्यांचं हॉटेल असेल किंवा काही असेल तर अशा महिलांना स्कूटी जी आहे ती स्कूटी इलेक्ट्रॉनिक स्कूटी वाटण्याचा नवीन GR आलेला आहे, परंतु अजूनपर्यंत त्याचे अर्ज चालू झालेले नाहीत मित्रांनो. अत्यंत जबरदस्त आहे. नवीन पिंक स्कूटी जी आहे ती महिलांना वाटप केली जाणार आहे. याच्याविषयी GR आलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत योजना सुरू झालेली नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. योजना जशी सुरू होईल तशीच आपण अपडेट आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, त्यामुळे लगेच लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा. तर आता 10वा हप्ता जर मिळणारच आहे मित्रांनो. एकूण 10 जिल्ह्यांची 20 जिल्ह्यांची यादी आहे, त्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत व 10 जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार आहेत. ती यादी आपण पाहूयाच, परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो 10वा हप्ता मिळण्यासाठी काही कडक नियमांचे पालन जे ते आता महिलांना करावे लागणार आहे, कारण की कडक नियम जर पालन केले तरच तुम्हाला 10वा हप्ता अधिक 11वा हप्त्याशी मिळून 2 हप्ते मिळणार आहेत, अन्यथा एकही हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. चला तर ते नियम नेमकं कोणते आहेत ते आपण पाहूया. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. नियम क्रमांक 1 आहे आधार कार्ड नियम. हो मित्रांनो, आधार कार्ड नियम, आधार कार्ड बँकेत लिंक असणे हा तर जुना नियम होताच, परंतु आता याच नियमात भर घालण्यासाठी नवीन नियम जो आहे तो जाहीर झालेला आहे. तो म्हणजे काय, तर तुमच्या आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर एकच नाव असायला पाहिजे. जर तुमच्या आधार कार्डवर वेगळे नाव, बँक पासबुकवर वेगळे नाव असे जर असेल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो अजिबात मिळणार नाही. त्यामुळे आजच चेक करून घ्या तुमच्या आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर वेगवेगळे नाव आहे का. ती गोष्ट चेक केल्याच्यानंतर तुम्हाला 10वा हप्ता जो तो नक्की मिळणार आहे. तर आता नियम क्रमांक 2 मित्रांनो, लाडक्या बहिणींना 10वा अधिक 11वा हप्ता वाटप करण्यासाठी लवकरच जी आहे ती KYC जी आहे ती केली जाऊ शकते, कारण की विषय काय झालेला आहे, ज्या महिला अपात्र आहेत, ज्या महिला बाद झालेल्या आहेत त्यासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि अशाच महिलांना
थांबवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी शासनाने नवीन निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे ई-KYC नियम. हो मित्रांनो, तुम्हाला बँकेत जाऊन तुमची ई-KYC करायची आहे. KYC केली तरच तुमच्या खात्यावर 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून 4,200 रुपये तरच जमा होणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही KYC केली नसेल तर लगेच KYC करून घ्यायची आहे, कारण की आता उशीर करू नका. आता पैसे वाटप होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे व ज्या महिला सर्वात लवकरात लवकर KYC करतील अशा महिलांना याचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळणार आहे व सर्वात अगोदर हा लाभ बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. ह्याच्यानंतर KYC कोणत्या खात्याला करायची गरज नाही. तर हे पहा, जर पोस्टाचे आत्ताच नवीन खाते तुम्ही उघडले असेल पोस्ट बँकेचे तर तुम्हाला ई-KYC करायची गरज नाही. परंतु जर तुमचे खाते पोस्टाचे जरी खाते असेल आणि 1 वर्षापेक्षा जास्त झाले असेल तर तुम्हाला ई-KYC जी आहे ती नक्कीच करावी लागणार आहे. 50 रुपये देऊन ई-KYC जी आहे ती करत असतात. बँकेतही तुम्ही KYC करू शकता, बाहेरही KYC करू शकता. त्यामुळे KYC लवकरात लवकर करून घ्या. तुम्हाला सुद्धा 10वा अधिक 11वा हप्ता जो आहे तो डायरेक्ट मिळून जाणार आहे, तो म्हणजे 4,200 रुपये 2 हप्ते. मित्रांनो, 21 रुपयाची बहिणींचं तर आनंद आता गगनात मावणार नाही. तर आता तिसरा नियम आहे तो म्हणजे मोटार वाहन नियम. हो मित्रांनो, हा नियम सुरुवातीला शिथिल करण्यात आला होता, परंतु आता पुन्हा एकदा नव्याने नियम व अटी याला लावून हा नियम सुरू करण्यात आलेला आहे. तर आता नवीन नियम व अटी नेमकं काय आहेत ते आपण पाहूया. तर यामधील सर्वात अगोदर नियम व अटी अशा आहेत. तर ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, म्हणजे त्या फिरण्यासाठी किंवा घरी 4 चाकी वाहन त्यांनी घेतलेलं आहे, महिलाच्या स्वतःच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर मग मात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ जो तो अजिबात मिळणार नाही. कारण की 4 चाकी वाहन म्हणलं तर त्याच्यानंतर तुम्ही टॅक्ससुद्धा भरत असालही आणि या नियमाच्या मुळेच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळणार नाही जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर. आता भरपूर महिलांचा प्रश्न होतो, सर आमच्याकडे 4 चाकी वाहन तर आहे परंतु आम्ही त्यासाठी आमच्या उद्योगधंद्यासाठी वापरतो. तर अशा महिलांना यातून सूट नक्कीच मिळणार आहे व त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून जाणार आहे. तर आता चौथा नियम क्रमांक 4 पाहूया आपण मित्रांनो, तो म्हणजे टॅक्स भरणा नियम. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असाल आणि सोबतच टॅक्ससुद्धा भरत असाल, कारण की ज्या महिलांचे उत्पन्न जास्त असते अशा महिला टॅक्स भरत असतात व ज्या महिला टॅक्स भरत असतात तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत इथून पुढचा लाभ जो आहे तो अजिबात वितरित केला जाणार नाही. कारण की टॅक्स भरण्याच्या अंतर्गत महिलांचे उत्पन्न जास्त असल्यामुळे महिला टॅक्स भरत आहेत व त्यांना गरज नाही पैशाची असे सरकारच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे हा नियम क्रमांक 4 देखील तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता 5वा नियम मित्रांनो, सर्वात महत्त्वपूर्ण नियम म्हणजे काय आहे तर तो आपण पाहूया. तर मित्रांनो, हा नियम असा आहे, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरच फॉर्मचं अपग्रेडेशन म्हणजे काय तर फॉर्मची जो तुम्ही पहिले फॉर्म भरले होते त्यामध्ये आता नव्याने भर टाकण्यासाठी नवीन डॉक्युमेंट किंवा लेटेस्ट डॉक्युमेंट जे आहे ते जोडण्याचे लवकरच चालू होणार आहे. म्हणजे एक 15 ते 20 दिवसात म्हणजे 11व्या हप्त्याच्या किंवा 12व्या हप्त्याच्या आसपास हे चालू होणार आहे. ते म्हणजे डबल फॉर्म भरण्याचे सुद्धा चालू होणार आहेच. आणि ते डबल फॉर्म म्हणजे कसे तर तुमच्या पहिला फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये काहीच करायचं नाही तुम्हाला. जर काही नवीन डॉक्युमेंट असेल, उत्पन्न दाखला असेल, काही असेल तर तेच तुम्हाला फक्त त्यामध्ये अपलोड करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारची काहीच करायची गरज नाही. तुमचे पैसे ऑटोमॅटिक पडत राहणार आहेत. परंतु जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये अटी असतील किंवा तुम्ही विनाकारण योजनेतून बाहेर पडलेला असाल तर मग मात्र तुमच्यासाठी हे नवीन नियम जे ते लवकरच येत आहेत व तुम्हाला यामध्ये नवीन पुन्हा एकदा संधी नक्कीच मिळू शकते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे 5 महत्त्वपूर्ण नियम आहेत व ज्या महिला या 5 नियमांचं काटेकोरप्रमाणे किंवा काटेकोर रीतीने पालन करत आहेत व सर्व गोष्टी त्यांच्या क्लिअर आहेत तर अशा महिलांना याचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळून जाणार आहे व संपूर्ण लाभ तो 4,200 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आता मुख्यमंत्र्यांनी आज 4 मोठे निर्णय घेतलेले आहेत. ते म्हणजे बहिणींसाठी वर सांगितल्याप्रमाणे 4 गिफ्ट बहिणींना तर आता मिळणारच आहेत. आता हे 4 गिफ्ट कशा पद्धतीने बहिणीच्या खात्यावर जमा होणार तर ते देखील आपण पाहणारच आहोत. तर ज्या महिला सर्वात अगोदर गिफ्टसाठी अर्ज करतील किंवा सर्व गिफ्टच्या गोष्टी त्यांनी समजून घेतलेल्या आहेत, व्हिडिओ संपूर्ण आपला पाहिलेला आहे, तर अशा सर्व बहिणींसाठी गिफ्ट जे आहे ते वाटप असणार आहे मित्रांनो. आणि हे गिफ्ट वाटप सुरुवातसुद्धा झालेली आहे. काही महिलांनी तर आपापले गिफ्ट देखील भेटलेले आहे त्यांना, पण ज्या महिलांना मिळाले नाहीत त्या महिलांनी व्हिडिओ आत्ताचा व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून पहा. त्यामध्ये आपण कोणतं गिफ्ट कशा पद्धतीने तुम्हाला जमा करायचं आहे किंवा मिळवायचं आहे प्रत्येक एक गोष्ट आपण तुम्हाला सांगितलेली आहेच. आणि
गिफ्टसुद्धा आपल्या सबस्क्रायबरला मिळून गेलेले आहेत. आता तर महत्त्वपूर्ण 4 निर्णय कोणते घेतलेले आहेत. तर पहिला निर्णय मित्रांनो तोच असणार आहे. वचन दिल्याप्रमाणे ₹21 आजपासून वाटप सुरुवात झालेली आहे. कारण की आतापर्यंत भरपूर महिलांनी वाट पाहिली होती. आता आजपासून वाट पाहण्याची गरज महिलांना राहिलेली नाही. कारण की गिफ्ट तर असे वाटप सुरुवात तर झालेली आहे. सोबत 10वा अधिक 11वा हप्तासुद्धा आजपासून वाटप करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. व बहिणींना 10वा अधिक 11वा हप्ता बहिणींच्या खात्यावर ₹21 प्रमाणे जमासुद्धा होत आहे. तुमच्या खात्यावर जमा झाले का नाही ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर आता अधिक विलंब करू नका. माझ्या बहिणींना पैसे पाठवा. बहिणींचा सण आलेला आहे गुढीपाडव्याचा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. सोबतच बहिणींचे लाडके मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांनीसुद्धा शासनाला स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. आदिती तटकरे यांच्या अर्थमंत्री यांना आदेश दिलेले आहेत की पैसे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना वाटून टाका. आता अजिबात कुठल्याही प्रकारचा उशीर करू नका, दिरंगाई करू नका, जेणेकरून बहिणी नाराज होणार नाहीत. अशा पद्धतीने सणानिमित्त बहिणींना गुढीपाडव्याचा बोनस देखील वाटून टाका. अशा पद्धतीचे आदेश जे ते वरून आलेलेच आहेत. आता बहिणींना एकूण 2 मेसेज येणार आहेत. मार्चचा मेसेज तर मागच आलता, आता त्यामध्ये काही विषय नाही, तर तो तर झालेलाच आहे. परंतु आता एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे पैसे एकत्रितरित्या अशा पद्धतीने DBTद्वारे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला पडणार आहे. युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड द मनी. अशा पद्धतीचे मेसेज लवकरच तुम्हाला पडण्यास सुरुवात होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे मित्रांनो. आतापर्यंत जरी उशीर झाला असेल, काही झालं असेल, तर आता लोड घेऊ नका. आजपासून 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे तर वाटप होणारच आहे. त्या 10 जिल्ह्यांची यादी आपण लगेच पाहूया मित्रांनो. आता जास्त उशीर करायला नको किंवा तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही. तर आता 10वा हप्ता तर आपण लगेच पाहणारच आहोत. 10व्या हप्त्याचे 10 जिल्हे आत्ता लगेच तुमच्या खात्यासमोर आपण प्रस्तुत करत आहोत. तर आता लाडकी बहिणीसाठी हे तातडीचे आदेश घेण्यात आलेले हप्ता वाटप असेल, बहिणींना गिफ्ट वाटप असेल, तर हे निर्णय जे आहे ते बहिणीसाठी लगेच घेण्यात आलेले आहेत. व या निर्णयाची सवय मित्रांनो आता झालेली आहे बहिणींना. तर आता स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने जिल्हे जे आहे ते दाखवणार आहोत आपण. अर्थसंकल्प आता पूर्ण झालेला आहे व हा अर्थसंकल्प पूर्ण झाल्यामुळे आता बहिणींच्या खात्यावर ₹21 जे ते निवडक जिल्ह्यामध्ये खात्यावर पैसेसुद्धा आजपासून जमा होणार आहेत. चला तर त्या निवडक जिल्ह्यांची यादी आपण पाहूया. तुमच्या समोर मित्रांनो संपूर्ण यादी आहे. महाराष्ट्राची संपूर्ण जिल्ह्यांची यादी देखील तुम्ही म्हणू शकता. तर यामधील असेच काही जिल्हे आहेत मित्रांनो की ज्या जिल्ह्यामध्ये आज बहिणींच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. तर तुमच्या समोर तुम्ही स्क्रीनवर संपूर्ण पाहू शकता. संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आपण ठेवलेला आहे व या नकाशाच्या अंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार का, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार, तर हे पहा आज एकूण 10 जिल्ह्यांची यादी किती 10 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे व 10 जिल्ह्यामध्ये आज बहिणींच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. व हे पैसे कोणत्या बहिणीच्या खात्यावर सर्वात अगोदर जमा होणार, तर हे पहा ज्या बहिणी सर्व वरील अटी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण अटी पाहिलेल्या आहेत, संपूर्ण नियमसुद्धा पाहिलेले आहेत, ते नियम जाणून घेतलेले आहेत, ते नियमांचे पालनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. तर अशाच महिलांना लाडकी बहिणीचा लाभ जो आहे तो आज मिळून जाणार आहे. चला तर त्या जिल्ह्यांची नावे आपण कुठल्याही प्रकारचे उशीर न करता पाहूया. तर हे पहा आज सर्वात प्रथम म्हणजे एकूण 10 जिल्हे असणार आहेत. त्यामधील सर्वात पहिला जिल्हा मित्रांनो असणार आहे सोलापूर. कारण की सोलापूर या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता आणि हा वचनपूर्ती सोहळा पार पडल्याच्या नंतर बहिणींना त्या ठिकाणी लाभ जो तो विचारण्यात आलं होतं तुम्हाला लाभ मिळाला का, तर त्यामध्ये जवळपास 70 ते 80% महिलांचे हात जे ते खाली होते. फक्त 30 ते 40% महिलांचे हात जे ते वर होते आणि या कारणास्तव आता सर्वात अगोदर सुरुवात जे आहे ते सोलापूरपासून केलं जाणार आहे. सोलापूरपासून त्याच्यानंतर सांगली मित्रांनो, सांगली ह्या जिल्ह्यात देखील आज पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. ते म्हणजे 2 हप्ते 21 अधिक ₹21. याच्यानंतर मित्रांनो इकडच्या साईडचं वरून जर पाहिलं आपण तर जळगाव आहे. जळगाव या ठिकाणी देखील आज बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. याच्यानंतर एक मित्रांनो सर्वात सुंदर जिल्ह्यामध्ये तो आपला इकडं तुम्ही पाहू शकता धाराशिव आहे. धाराशिव या ठिकाणी देखील आज पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. कारण की धाराशिव या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आत्ताच रिसेंटली व्हिजिट केलं होतं आणि त्या ठिकाणी देखील बहिणींना विचारण्यात आलंच की पैसे मिळाले का, तर बहिणी मिळाल्यास म्हणल्या सर आम्हाला 10वा हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे लवकरच त्या जिल्ह्यामध्ये देखील आज पैसे जे आहे ते वाटप होणार आहे. त्याच्यानंतर मग आपला नांदेड आहे मित्रांनो. सोबतच इकडं मग अकोला आहे, वाशिम आहे, बुलढाणा, यवतमाळ, त्याच्यानंतर वर्धा व सोबतच इकडं मग बीड देखील आहे मित्रांनो. बीडमध्ये देखील आज पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. तर अशा पद्धतीने एकूण 10 जिल्ह्यांची आजची यादी आहे मित्रांनो. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या म्हणजे 30 तारखेला कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार तेही देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. तर मित्रांनो उद्या पैसे जमा होणार आहेत ते म्हणजे सर्वात
सर्वांचा आवडता आणि लाडका जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा मित्रांनो. रायगड या ठिकाणी देखील उद्यापासून पैसे जे आहेत ते 10वा हप्ता आणि अधिक 11वा हप्ता जमा होणार आहे. त्याच्यानंतर ठाणे जिल्हा आहे मित्रांनो. मुंबई शहर, मुंबई उपनगर अतिशय प्रमुख जिल्हा आहेत. त्याच्यानंतर पुणे सर्वांचा आवडता जिल्हा देखील आपण म्हणू शकतो. पुणे या ठिकाणी देखील उद्या जे ते पैसे वाटप होणार आहेत. मग इकडे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल किंवा त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील उद्या मित्रांनो पैसे जमा होऊन जाणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे क्रेडिट होणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अमरावती आहे, अकोला आहे, वाशिम, बुलढाणा. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे, परवा दिवशी 10 जिल्हे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. कारण की आता गुढीपाडव्याचा सण तर बहिणींसाठी आलेलाच आहे व हा सण अत्यंत आनंदात, भरभराटीत आणि जल्लोषमध्ये साजरा करावा यासाठीच या जिल्ह्यांची यादी मित्रांनो आपल्यावरून आलेली आहे व यादीच्या अंतर्गत आता बहिणींना लाभ जो तो वितरित केला जाणार आहे. ही गोष्ट सर्व बहिणींनी लक्षात घ्यायची आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे म्हणून मित्रांनो तुम्हाला काय सांगायचे इच्छितो. आणि महत्त्वपूर्ण मेन गोष्ट म्हणजे काय, तर बहिणींना पैठणी साडीसुद्धा मिळून जाणारच आहे. ती म्हणजे अतिशय दर्जेदार क्वालिटीच्या पैठणी साड्या मित्रांनो 10व्या अधिक 11व्या हप्त्यासोबत तुम्हाला मिळणार आहे. ती गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि अशा पद्धतीच्या पैठणी साड्या तर आपण याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलेलं होतंच. आणि गुढीपाडव्याचा सण आहे आणि या सणानिमित्त मित्रांनो जबरदस्त अपडेट म्हणजे बहिणींना हे सर्व गिफ्ट जे आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे गिफ्ट सांगितले आहेत ते सर्व गिफ्ट मिळून जाणार आहेत. अजिबात कुठल्याही प्रकारचा उशीर, दिरंगाई म्हणा केली जाणार नाही व हे सर्वात जबरदस्त गिफ्ट आहेत. एकापेक्षा एक जबरदस्त गिफ्ट. मेसेज तर तुम्हाला मिळाला असेलही. पहिला मेसेज असा होता की DBTद्वारे तुमच्या खात्यावर 3000 रुपये 2 महिन्याचे जे आहे ते जमा झालेले होते. परंतु आता एप्रिलचा मेसेज अतिशय वेगळा असणार आहे. या मेसेजच्या अंतर्गत तुम्हाला 2100 रुपये जमा झालेले अशा पद्धतीचा मेसेज काही महिलांना आलेला आहे व 10वा हप्ता देखील वितरण सुरू झालेलं आहे. त्यामुळे 3 ते 4 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पैसे जमासुद्धा होऊन गेलेले आहेत. ट्रायल रन जे आहे ते चालू झालेलं आहे आणि तुमच्या खाते जिल्ह्यात देखील आज पैसे येणार आहेत. 10 जिल्ह्यांची मित्रांनो मी तुम्हाला यादी देणार आहे. त्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आज जो आहे तो 10वा हप्ता तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा होऊन जाणार आहे. व गिफ्ट क्रमांक 3 जे आहे ते सर्वात स्पेशल गिफ्ट असणार आहे मित्रांनो. जिल्ह्याचे आहे ते आपण पुढे पाहूयाच. त्याच्या अगोदर स्पेशल गिफ्ट जे आहे ते नेमकं कोणते आहेत लाडक्या बहिणीसाठी ते देखील जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. तर यामधील सर्वात स्पेशल गिफ्ट म्हणजे 2400 शिलाई मशीनचं मोफत वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि हे वितरण फक्त लाडक्या बहिणींसाठीच केलं जाणार आहे. यामधील बहिणींना अशा पद्धतीने लाभ देण्यात येणार आहे की ज्या बहिणींना घरी बसून व्यवसाय करायचा आहे तर अशा बहिणींना 2400 शिलाई मशीन प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप जे आहे ते सुरू होणार आहे मित्रांनो. परंतु शिलाई मशीन पाहिजे असेल तर तुम्हाला काही नियम व अटी पालन करावे लागणार आहे. तर सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली आहे ते म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. जर उत्पन्न जास्त असेल तर त्याचा लाभ जो आहे तुम्हाला अजिबात मिळणार नाही. याच्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण नियम यांनी ठेवलेला आहे तो म्हणजे काय, तर तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर इतर कुठल्याही योजनेचा लाभ तुम्ही घेत नसायला पाहिजेत व तुम्हाला फक्त शिलाई मशीन योजनेचाच लाभ घ्यायचा आहे. तर या शिलाई मशीनच्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला किती रक्कम दिली जाते, तर 14 ते 15,000 रुपये जे आहे ते शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी शासनातर्फे सबसिडी तुम्हाला दिली जाते. व ही जर पाहिजे असेल तर यासाठी नवीन अर्ज जे आहे ते मार्च एंडिंगला चालू होणार आहे. ते अर्ज जे आहे ते लवकरात लवकर करणे महत्त्वपूर्ण ठरते. कारण की ज्या महिला सर्वात लवकर अर्ज करतील अशाच महिलांना याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. ज्या महिला उशिरा अर्ज करतील त्यांना याचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण का जसे अर्ज भरण्यास चालू होतील नवीन अर्ज तसे आपण तुम्हाला अपडेट ती देणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक देखील करून टाका तुम्ही, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्टरित्या सांगितलं होतं की 7 मार्चला त्यांनी घोषणा केली होती आणि त्याच्यानंतर 12 मार्चपर्यंत सलग 2 हप्ते जे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले होते. आणि त्याचप्रमाणे आता नवीन घोषणा झालेली आहे ती म्हणजे 10वा हप्ता वाटप संदर्भात. 10वा हप्ता जो आहे तो या निवडक जिल्ह्यामध्ये आजपासून वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. चला तर ते निवडक जिल्हे आहेत कोणते आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया. तर ते निवडक जिल्हे आहेत मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर 10 जिल्हे यापैकी असणार आहेत आणि या 10 जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणींचा सर्वात अगोदर लाभ जो आहे तो 10वा हप्ता 2100 रुपये वितरण जे आहे ते सुरू होणार आहे किंवा सुरू झालेलं सुद्धा आहे मित्रांनो. आता ते जिल्ह्यांची नावे तुम्हाला मी सांगतो, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे परभणी, सर्वांचा आवडता जिल्हा आपला परभणी. त्याच्यानंतर आहे हिंगोली मित्रांनो, त्याच्यानंतर नांदेड, लातूर, त्याच्यानंतर इकडे मग आहे धाराशिव, सोबतच इकडे असणार आहे धुळे, जळगाव व अकोला
आणि सोबतच बुलढाणा आणि वाशिम अशा पद्धतीने हे एकूण 10 जिल्हे आहेत मित्रांनो. या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जे ते आजपासून वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. याचे कारण म्हणजे काय मित्रांनो, तर 10वा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात दरवेळेस उशीर होतो आणि डीबीटीची सुद्धा कॅपॅसिटी जी आहे ती 31 ते 35 लाख दिवसाला अकाउंट्सवर पैसे जे ट्रान्सफर करू शकते आणि या कारणास्तव आता हा मोठा निर्णय जो आहे तो शासनाने घेतलेला आहे व या जिल्ह्यामध्ये सर्वात आज पासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तुम्ही मला सर मग इतर आमच्या जिल्ह्यांचं राहिलेल्या जिल्ह्यांचं काय होणार, तर हे पहा. मग इकडे पुणे असेल, सातारा असेल, सांगली किंवा इकडे नागपूर विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर विभाग असेल, तर या विभागामध्ये पैसे कधी वाटप होणार, तर येत्या 2 दिवसात या विभागामध्ये देखील पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. उद्या नवीन यादी येणार आहे मित्रांनो आणि ती नवीन यादी जर पाहिजे असेल तुम्हाला, तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये असेल बघायचं असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की यादी येता क्षणी आपण तिथं अपडेट तुम्हाला देऊन टाकणार आहोत व कुठल्याही प्रकारचा उशीर न करता स्पष्टरित्या तुम्हाला सांगणार तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार का नाही. आणि अशा नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो सबस्क्राईब करा. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून असू द्यात, तुमच्यासाठी अपडेट ही नक्कीच असणार आहे आपल्याकडे. त्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही अडचण असेल, प्रश्न असेल तर कमेंटमध्ये लगेच सांगा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करत असतो व आमची टीम सुसज्ज असते तुमच्यासाठी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी. धन्यवाद. जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आज 2 एप्रिल 2025 आणि आत्ताचे सर्वात मोठे अपडेट म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे पैसे आज बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. याच्याविषयीची ऑफिशियल घोषणासुद्धा झालेली आहे. चला तर आता कोणत्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे पडणार ते पाहूया. सर्वात अगोदर म्हणजे 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. हो मित्रांनो, आताची सर्वात जबरदस्त आणि धडाकेबाज अपडेट हीच आहे. 2 हप्ते सोबतच बहिणीच्या खात्यावर आज जमा होणार आहेत. याचे कारण म्हणजे काय मित्रांनो, लाडक्या बहिणींना दरवेळेस कोणत्याही सणानिमित्त गिफ्ट तर वाटप केले जातातच आणि आता गुढीपाडव्याचा सण झाला होता, परंतु गुढीपाडव्याला पैसे द्यायला त्यांना जमलं नाही आणि या कारणास्तव आज 2 एप्रिल 2025 रोजी बहिणींच्या खात्यावर 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या जे ते पडून जाणार आहेत. चला तर आपण पाहूया नेमकं कशा पद्धतीने वाटप होणार आहे. तर नवीन हप्त्याची वाटपाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे व याची 15 जिल्ह्यांची एकूण यादी जाहीर झालेली आहे. 15 महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत मित्रांनो आणि 5 बँका आहेत. या 5 बँकांची आणि 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहेत ते जमा होऊन जाणार आहेत. चला तर आपण पुढील अपडेटकडे वळूया. ते म्हणजे काय, तर आज 10वा अधिक 11वा हप्ता म्हणजे किती मिळणार हा देखील बहिणांचा प्रश्न होता. तर तो मिळणार आहे 2100 रुपये अधिक 2100. म्हणजे आतापर्यंत बहिणींनी प्रतीक्षा केली होती किंवा वाट पाहिली होती ती म्हणजे कोणत्या हप्त्याची, तर 1500 रुपयाच्या हप्त्याची. परंतु आता बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि बहिणींना आता 2100 रुपये भरपूर दिवसापासून चालले होते 2100 रुपये देणार आम्ही, परंतु आता लाडक्या बहिणीला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि याच आनंदामध्ये लाडक्या बहिणीने आता 2100 रुपयाचा हप्ता देखील सुरू होणार आहे आणि बहिणींच्या खात्यावर हे 2100 रुपये आज जमा होणार आहेत. चला तर पाहूया कोणते जिल्हे असणार. गुढीपाडव्याचे गिफ्ट मित्रांनो बहिणींना मिळणारच आहे. गुढीपाडव्याचे गिफ्ट 2 आहेत मित्रांनो. पहिलं म्हणजे तर 2100 रुपये आहेत, ती तर गोष्ट कन्फर्म झाली. सोबत 830 रुपयांचा बोनस आणि अधिक पैठणी साडीसुद्धा बहिणींच्या खात्यावर आज जमा होणार आहे. ती कशी मिळणार, कुठे मिळणार ते देखील आपण पाहणारच आहोत. चला तर सोबतच नमो शेतकरी योजनेचे देखील 2000 रुपये जे आहे ते लवकरच बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर सोबत गुढीपाडव्याच्या गिफ्टसाठी तयार राहायचं आहे, कारण की आत्ताच मुख्यमंत्र्यांचे आदेश आलेले आहेत की आज बहिणींना माझ्या पैसे वाटप झालेच पाहिजेत. अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. चला तर आता वळूया पार्ट 2 कडे. ते म्हणजे काय, तर आता आज शुभमुहूर्तावर पैसे वाटप होणार आहेत आणि दोन्ही हप्ते सोबतच वाटप होणार आहेत. ही गोष्ट सर्व बहिणींनी लक्षात घ्यायची आहे, कारण की आतापर्यंत बहिणींनी खूप वाट पाहिलेली आहे लाडक्या बहिणींचे पैसे खात्यावर जमा होण्यासाठी, परंतु आता वाट पाहण्याची गरज नाही व आनंद जो आहे तो डबल होणार आहे. म्हणजे 2 हप्ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. चला तर आज मोठं गिफ्ट बहिणींना मिळणार आहे गुढीपाडव्याचं. कोणतं गिफ्ट असणार, कोणत्या बहिणींना मिळणार ते आपण पाहूया. सर्वात प्रथम म्हणजे प्रत्येक सणाला बहिणीला गिफ्ट नक्कीच असतात, हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे, कारण की आता तुम्हाला पाहिलं असेल दिवाळी झाली, गुढीपाडवा झाला, होळी झाली, प्रत्येक सणाला गिफ्ट जे आहे ते बहिणीसाठी वाटप तयारच असतात. आणि आता होळीने मी 3000 रुपये वाटले होते आणि गुढीपाडव्याचे गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणींचं राहिलेलं आहे. ते गिफ्ट म्हणजे काय असणार आहे, तर ते गिफ्ट असणार आहे 2 हप्ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यावर जमा करण्यासाठी ते गिफ्ट असणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर आता ते गिफ्ट कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार ते आपण पाहूया. तर सर्वात मोठं गिफ्ट असणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी गुढीपाडव्याचं गिफ्ट असणार आहे आणि या गिफ्टच्या अंतर्गत बहिणींना पैठणी साडी जी आहे ती वाटप केली जाणार आहे. अतिशय दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी गुढीपाडव्याच्या सणानिमित्त बहिणींना आनंद साजरा करण्यासाठी वाटप केली जाणार आहे. व ही साडी कुठे मिळणार,
तर मित्रांनो ही साडी तुम्हाला मिळणार आहे ती म्हणजे आपण पुढे पाहूयाच. त्याच्या अगोदर म्हणजे 10वा हप्ता येणार आहे. सोबतच गुढीपाडव्याचे 5 मोठे गिफ्टसुद्धा जाहीर झालेले आहेत. ते 5 गिफ्ट आपण व्हिडिओच्या पुढे तर पाहणार आहोतच. त्यामध्ये काही अडचण येणार नाही शक्यतो. आणि याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, तर आता 10वा हप्ता वाटप करण्याचे आदेश आलेले आहेत. कारण दरवेळेस पैसे वाटण्यास उशीर होत असतो आणि हा उशीर किंवा विलंब थांबवण्यासाठीच आता 10वा हप्ता जो आहे तो आजपासून वाटप सुरू झालेला आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता आजपासून तर वाटप झालं, मग 10 जिल्हे अधिक 5 जिल्हे म्हणजे एकूण 15 जिल्ह्यांची यादी आज आपण पाहणार आहोत. ते यादीच्या अंतर्गत जेवढे जिल्हे असतील तेवढ्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहे ते वाटप होऊन जाणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता मित्रांनो अगोदर आपण 15 जिल्ह्यांची नावे पाहूया. या 15 जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण लगेच सांगून टाकूया तुम्हाला. तर यामधील सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो रायगड. रायगडपासून सुरुवात होणार आहे, कारण की दरवेळेस रायगडमध्ये पैसे वाटण्यास उशीर होत असतो. त्यामुळेच आता रायगडपासून सुरुवात होणार आहे. व इतर जे आहे ते 10 ते 12 जिल्हे आहेत ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया. त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण गोष्ट तर क्लिअर होणारच आहे. त्याच्यानंतर मग मित्रांनो पुणे आहे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे हे जिल्हे तर आहेतच, परंतु मेन जे जिल्हे आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओच्या पुढे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे अपडेट म्हणजे काय, तर रेशन कार्डवर मिळणार आनंदाचा शिधा. आनंदाचा शिधा जो आहे तो रेशन कार्डवर तुम्हाला मिळणार आहे यावर्षी. आणि गुढीपाडव्यानिमित्त हा आनंदाचा शिधा असणार आहे. यामध्ये 5 ते 7 वस्तू साखर असेल, रवा असेल किंवा दुसऱ्या काही 1-2 वस्तू असतील ते तर मिळणार आहेतच तुम्हाला. सोबतच पैठणी साडींसुद्धा आधार आपलं रेशन कार्डवर वाटप होणार आहे. ते म्हणजे पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ जो तो नक्कीच मिळून जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे मित्रांनो. याच्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण म्हणजे गुढीपाडव्याचं गिफ्ट जे ते 2100 रुपये लाडक्या बहिणीसाठी वाटप सुरू असणार आहे. आता 2100 रुपये बहिणींच्या खात्यावर डायरेक्ट जमा केले जाणार आहेत. ते सुद्धा गुढीपाडव्याचं गिफ्ट म्हणूनच तुमच्यासाठी असणार आहे. आणि सोबत पैठणी साडी तर आहेच तुमच्यासाठी. याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे काय मित्रांनो, तर आता नवीन नियम व अटी तर तुम्हाला पालन कराव्या लागणार आहेतच, त्यात काही वाद नाही. परंतु त्या अटी पाहण्याच्या अगोदर तुम्हाला पैठणी साडी आणि हे नक्कीच मिळणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर या अटी पाहूया. 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीच्या अटी आहेत. या